आम्ही आज ना जुन्नर येथे हापशी महाल येथे आलो आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी ये माझ्या कडेवर. आणि इथे छान परिसर आहे, एक जुना महल आहे आणि आपण आज जाऊन सगळ्यांनी बघूया. चला रेडी का? त्यांनी फोटोसाठी छान छान असे पॉइंट बनवले, वॉटरफॉल आणि हा हौद आहे. ते जुन्या काळचं त्या महलचं स्ट्रक्चर. इथे काढला शी महल आहे आणि इथून तुम्ही बघाल एंट्री आहे मस्तपैकी. बराच पुरातन म्हटलं तरी चालेल. 9 वर्षापूर्वी आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं. आता यांनी लॉन वगैरे केलंय, एंट्री केली आहे आणि ह्या पद्धतीने हा छान पिकनिक स्पॉट बनवलाय त्यांनी. वेड्या झालेल्या मैत्रिणी नुसत्या फोटो फोटो फोटो. आणि हे आमचा पसारा खाऊचा. आम्ही छान संध्याकाळी असं मस्त नाश्ता चहा घेऊन आलो आणि असा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. त्यांनी छान फोटोसाठी खूप स्पॉट बनवलेले आहेत. छोटीशी हट वगैरे आहे, तिथे सारवायचं काम चाललंय. एकंदर छान आहे. आर्टिफिशियल असं जुन्या काळचे दगडी पाट. एवढं जड जातंय हे. खूप छान सगळं जुन्या काळचं उखळ मुसळ केवढं मोठं जातंय. खूप छान सगळं जुनं प्राचीन काळचे सगळे हे दगड जतन केलेले आहेत त्यांनी. छान गर्द चिंचेचं झाड आहे हे. खूप चिंचा लागल्या त्याला आणि चिक्कूची बाग आहे इकडे. महलची बॅक साईड. इथे टांगे 2 ठेवलेत झाडाला. असं ह्या पद्धतीने दगडाचं मस्त डेकोरेशन. झोका लावलाय त्यांनी. तळं आहे मागे. मलिक अंबर हौशी होता. 1590च्या दरम्यान त्याने या महालाची बांधणी केली. महालाचे सर्व काम दगड वीट चुन्यामध्ये केलेले आहे. 5 पायऱ्या आत चढून गेल्यानंतर मोठा हॉल दरबाराची अशी जागा आहे. तिथे सर्व महसूल हिशोब देखरेख याचं नियोजन होत असे. दोन्ही बाजूला 2 दालने, विश्रांतीची जागा आणि वर जाण्यासाठी दोन्ही बाजूने दगडी जिने आहेत. दगडांमध्ये आणि चुन्यांमध्ये केलेले हे सुबक आणि कोरीव नक्षीकाम हे त्यावेळचे मलिक अंबरचे कौशल्य व वैशिष्ट्य आहे. महालाच्या मागे दक्षिणेला त्यावेळचा मोठा पाण्याचा हौद आहे. हौदामध्ये पाणी साठवण्यासाठी दगड आणि चुन्यामध्ये पाईपलाईन पाणी आणण्याची योजना सुद्धा मलिक अंबरने केलेली होती. हौदाच्या जागेत राजस्त्रिया स्नानासाठी आल्यावर तेथे विशिष्ट वाद्य वाजवण्यात यायचे. म्हणजेच ज्ञान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे वाद्य वाजवायचे आणि त्यानंतरच बंद व्हायचे. शहाजहान बादशाह आणि मुमताज बेगम आपल्या लहान 3 वर्षांच्या औरंगजेबासह या महलात साधारण 2 ते 2.5 वर्ष वास्तव्यास होते. मलिक अंबरचे निधन 1626 मध्ये झाले आणि औरंगाबादचा खुलताबाद येथे मलिक अंबरची कबर आहे. थोडंसं मलिक अंबर बद्दल सांगते. मलिक अंबर हा आफ्रिकन होता, पण त्याच्या आईवडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकले. त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीतील सरदार चंगेज खान याने मलिक अंबर यास खरेदी केले. चंगेज खान नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळात मलिक अंबर निजामाचा प्रधान होता. त्याने शेतजमीन महसुलीची अर्थव्यवस्था सुधारवली. त्याने निजामशाहीत शेतकऱ्याचे दर ठरवले. महसूल धान्याच्या स्वरूपात न घेता पैशाच्या स्वरूपात गोळा करायला सुरुवात केली.
मलिक अंबरने आपल्या कर्तृत्वाने सुमारे 150 सैनिकांचं स्वतःचं सैन्य पथक उभारले. या सैन्य पथकामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हे सुद्धा विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जायचे. आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्या संयुक्त फौजेचा मलिक अंबरने पराभव केला. मलिक अंबर मुख्य प्रधान असताना त्याच्या पुढे अंतर्गत शत्रू व मोगलांपासून निजामशाहीचे संरक्षण करणे, राज्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि लष्करांच्या सोयीचे ठिकाण म्हणजे अहमदनगरहून जाताना जुन्नरला त्याने राजधानी हलवली. औरंगाबादमधील पाणीपुरवठा आणि पाणचक्कीची उभारणीसुद्धा मलिक अंबरने केली. असा हा ऐतिहासिक मलिक अंबर महल म्हणजेच हबशी महल जुन्नर येथे हापूसबाग येथे आहे. तर नक्की व्हिजिट करा, खूप छान.